सरकार से बडे हम करे तो कायदा हा उद्धट पवित्रा सध्या अरोली ग्रामपंचायत मध्ये दिसून येत आहे। कारण अरोलीच्या सरपंच रोशनी प्रशांत बुरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। सरपंच पती प्रशांत बुरे हे ग्रामपंचायतीच्या कामात थेट हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आहे आणि या सगळ्यांवर प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचं चित्र आहे। अरोली ग्रामपंचायत सरपंच रोशनी प्रशांत बुरे यांना राहिला नाही कुणाचाच धाक। अरोलीच्या सरपंच रोशनी प्रशांत बुरे यांच्यावर वेळोवेळी भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना देखील प्रशासन कुंभकर्णी झोपेतच आहे असे स्पष्ट दिसून येत आहे। व्हिडिओ विजय जिंगरे तहसीलदार व जिल्हाधिकारी नागपूर हे काय करीत नाही कारवाई, कुंपणच शेततर खात नाही ना। सविस्तर वृत्त असं की अरोली ग्रामपंचायतवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून सुद्धा एकही कारवाई होत नाही। बोगस कामगार व त्या बोगस कामगारांपैकी महेश गुलाब किटे यांनी सांगितले की फक्त रंगरगोटीच्या कामाचे मी पैसे घेतले, पण मजूर म्हणून मी कामाला गेलो नाही। मग त्याचा खात्यात येणारी रक्कम कुणाला काढून दिली आणि जर कुणाला काढून नाही दिली तर ते मंजूर नसताना त्याच्या खात्यात ग्रामपंचायतीची रक्कम का वळती केली, असाही प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे। हम करे सो कायदा राज्यमंत्री आमचा आहे, महसूल मंत्री आमचा आहे, मुख्यमंत्री आमचा आहे। त्यामुळे अरोली सरपंच रोशनी प्रशांत बुरे यांना कुठलाही धाक राहिलेला दिसून येत नाही। सरपंच पती प्रशांत बाळासाहेब बुरे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कामात समोर असतात। अशातच एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे। त्यातून हे स्पष्ट होते की ते ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करत आहेत। यावरून एक लक्षात येते की रोशनी प्रशांत बुरे यांच्या तालावर सरकारी यंत्रणा चालू आहे। या बाबीवरून स्पष्ट होत आहे, जर भ्रष्टाचारी सरपंचा विरोधात कारवाई जर होत नसेल तर निश्चितच जनतेचा पैसा मी असा वाया जात असेल तर येणाऱ्या काही दिवसात उपोषण करू, असं यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबडे यांनी सांगितले। न्यूज एक्सप्रेस करिता नागपूर वरून पूनम बोरकर यांची बातमी। सदस्य अरोली अमोल कुबडे। ग्रामपंचायत मध्ये लुटणाऱ्या सरपंचाबद्दल भ्रष्टाचार केल्याबद्दल यापूर्वी देखील मी निवेदन दिले होते। भ्रष्टाचार उघड होऊन सुद्धा कारवाई कधी? व्हिडिओ विजयजी झिंगरे तहसीलदार जिल्हाधिकारी यांना जाग कधी येणार? सर्वसामान्यांच्या पैशांच्या सरपंच लुटतोय मजा। सरपंच पती प्रशांत बाळासाहेब बुरे विकास कामात व ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप करतात। त्यांचे फोटो व व्हिडिओ आहेत, तरीसुद्धा सरपंच रोशनी प्रशांत बुरे यांच्यावर कारवाई कधी? खालपासून वरपर्यंत सगळेच भ्रष्टाचार करत आहेत का, असे या घटनेत दिसून येते। सदर पुरावे असूनसुद्धा विलंब का? राज्यमंत्री आशिष जयस्वाल व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आशीर्वादाने रोशनी प्रशांत बुरे यांना कुठल्याही प्रकारचा धाक राहिला नाही। झालेल्या घटनेमुळे रोशनी प्रशांत बुरे यांच्या तालावरच सरकारी यंत्रणा नाचत आहे, यातून स्पष्ट होत आहे। यांचे कारण सरकार आमची आहे, राज्यमंत्री आमचे आहे, मुख्यमंत्री आमचे आहे, आम्हाला जे वाटेल ते करू, हम खडे तो सरकार से बडे, असा प्रकार रामटेक विधानसभेतील अरोली ग्रामपंचायतमध्ये चालू आहे। जर लवकर भ्रष्टाचारी सरपंचाविरोधात न्याय मिळत नसेल तर काही दिवसात उपोषणावर बसणार आहे, हे मी आज जाहीरपणे सांगत आहे।